एक महत्त्वाची बातमी, 70,000 कोटींचा घोटाळा करून दादांनी राज्याला चुना लावला असं गजानन काळे म्हणतात। मिटकरींच्या सुपारीबाज या टीकेनंतर काळेंनी अजितदादांवर ही टीका केली आहे। तर राजसाहेबांना देखील ईडी चौकशीसाठी बोलावलं होतं असं पाटील यांनी म्हटलंय। गजानन काळेंनी टीका करताना जीभ सांभाळून बोलावं असं रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय। 70,000 कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी। तरी वर तोंड करून घासलेट चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतो। काळे भाऊ, आपण म्हणलात की मोदी साहेबांनी अजितदादांवर 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला। हे बोलत असताना तुम्ही गजानन भाऊ विसरलात की आपल्या माननीय राजसाहेबांना ईडीच्या फेऱ्यामध्ये चौकशीमध्ये बोलवलं होतं। त्याच्यामुळे आपण टीका करताना जरा जीभ सांभाळून कर।